पावलावरती आहेत, जो महाराष्ट्र घडलाय त्याच्या पावलावरती आपण सगळे प्रेरित होतो. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करतो. आपल्या सन्माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब तसेच आपल्या सर्वांचे लाडके माजी खासदार संजीवजी नाईक साहेबांच्या भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थानं हा नवी मुंबईचा प्रत्येक जनताचा हा विजय आहे, हा आयुष्याचा विजय आहे. एकदम जोरदार 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 टाळ्या झाला पाहिजे. लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचा, लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचा, लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचा. आयुष्यामध्ये आपण जे केलं ते सगळं काही कमवलेलं आहे. म्हणूनच राज्याचा राजकारण कालपण आजपण आणि उद्यापण. काय म्हणताय, काय झालं त्या घोड्यांचं? मी पुन्हा सांगतोय की टांगा पलटी आता हा शब्द संपला, म्हणजे परारपण संपला. तुम्ही विचार करायचा नाही आणि ती जाहिरात आहे ती बंद करा. त्या ठिकाणी मुंबईच्या जनतेचे आभार माना. जमलेल्या सर्व बंधू भगिनी बंधू आणि भगिनींनो, मी खरं म्हणजे इथे आलोय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता, त्याचबरोबर नवी मुंबईच्या जनतेचे आभार मानण्याकरता. नवी मुंबईच्या सुज्ञ, सज्जन आणि चारित्र्य संपन्न जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 6व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून या शहराचा महापौर भारतीय जनता पक्षाचा व्हावा असं ठरवल्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी एकच सांगतो की आता ही मगाशी जाहिरात होती ती अशी जाहिरात आता संपलं. याच्या पुढे युद्ध असतं तोपर्यंत त्या गोष्टी ओघाने येतात, परंतु त्या गोष्टीची पुनरावृत्ती करायची नसते. उद्यापासून काम करायचं आपल्याला. या शहरातल्या ज्या गोष्टी चुकीच्या कोण करू पाहत होते त्या गोष्टीची संपूर्ण या शहराचा रचनात्मक पुनर्विकास कसा व्हावा, या ज्या टोलेजंग इमारती बांधल्या जातात, ब्युटिफाईड डीसीआर ज्याचा मी उच्चार केला की खैरात वाटल्यासारखा डीसीआर वाटलाय. मी सज्जन लोकांना आवाहन करेन, तुम्ही अभ्यास करा. जर का आज नगरविकास खात्याने दिलेला जो FSI पूर्ण वापरला गेला तर या शहरातल्या रस्त्यांवरून गाड्या चालणार नाहीत, माणसा चालता येणार नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग मध्ये ऐरोलीला मी काय म्हटलं, आम्हाला पुनर्विकास करण्याकरता बॅलन्स असेल एवढा FSI पाहिजे, आम्हाला भरमसाठ FSI नको आहे. हा जर इतका FSI वापरला गेला तर मी सांगतो या नवी मुंबई शहराला शहर राहणार नाही. म्हणजे उंच टोले जंग इमारती मध्ये वातावरण झोपटीचं होईल. आणि म्हणून मोजकच जितकं शहराला शहर पण राहील इतका FSI मिळावा आणि त्याच्यावर बंधनं घालावी याच्याकरता पहिलं पत्र माझं उद्याला मुख्यमंत्र्यांना. याकरता स्पेशल तुम्हाला गर्दी पाहिजे का? कारण आता निवडणुका नाही, आता प्रचारासाठी नाही बोलत तुम्ही, या शहराच्या हिताकरता जनतेच्या भवितव्याकरता बोलतोय की इतका FSI पाहिजे. साधारणपणे जो युनिफाईड डीसीआर त्याच्यात 25% जनतेकरता 75% FSI जो आहे
हा दलालांकरता आहे, बिल्डरांच्या दलालांकरता आणि बिल्डर करता बांधला होता. आता त्याच्यातून कोणाचा उकल पांढरा झाला मला माहित नाही, पण मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या शहराची वाट लावू देणार नाही. हा गणेश नाईक पैशाचा मोह कोणा झाला ना, पैसा हवा असतो, परंतु ज्या पैशातून जनता जनार्दनाच्या जीवनाची वाट लागेल असा पैसा आम्हाला तर नकोय. मी म्हटल्याप्रमाणे पाणी पुरवठा उद्यापासून मी जसा एकदा सेट झाल्यानंतर एकेका गल्लीमध्ये मला रस्त्यावर फेरीवाले नकोत, पाहिजेत का? परंतु त्या फेरीवाले आपले, त्या फेरीवाल्यांचं ऐकताना बोललो तुम्ही एकदा सर्वेक्षण करा, नक्की कुठल्या नोड मधले सेक्टर मधले त्याची आयडेंटिटी काय. माझ्या दृष्टिकोनातून नवी मुंबईच्या बाहेरचे 50% पेक्षा फेरीवाले इथं शहरात कुठे खरी का? या लोकांना आपल्याकडे जागा नाही. आपल्या शहरातला फेरीवाला असेल त्याच्याकरता सिडकोकडून भूखंड घेऊन ऑकर्स प्लाझा बांधून त्या नोड मधला, त्या सेक्टर मधला, त्या टाईप मधला अशा प्रकारे त्या लोकांना रोजगाराचे रस्ते उपलब्ध केले जातील. म्हणजे फेरीवाल्यांना सरसकट हाकलून दिलं जाणार नाही. त्याचबरोबर सिग्नलवर भिकारी असता कामा नये, पाहिजे का? तर त्या भिकाऱ्यांचं सुद्धा त्यांना ताब्यात घेऊन ते कुठून आल्यात, कोण नात्याची गोत्याची, ती मुलं त्यांचीच आहेत का, याचा पण अभ्यास करायला पाहिजे का नको? आणि मग जर त्या ठिकाणी अशी भिकारी जर बेवारस असतील तर महापालिकेच्या खर्चातून त्या घटकांना सुद्धा चांगल्या प्रकारचं राहणीमान, त्यांच्याकडे जेवण खाऊन द्यायचे का नाही द्यायचं? शेवटी ती पण माणसं आहेत, तृतीयपंथी आहेत. नाक्यावर त्या ठिकाणी तृतीयपंथी थांबले पाहिजे का नको? थांबले पाहिजे. त्यांना विश्वासात घेऊन एकदा त्यांचं एकूण किती तृतीयपंथी आहेत त्या लोकांकरता सुद्धा महापालिकांमध्ये गरज असेल तर नोकरी दिली पाहिजे, गरज असताना ग्रुप करून त्यांना धंद्याकरता पैसे दिले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, महापालिकांच्याकडे पैसे मिळतील, गणेश नाईकच्या परिचयाचे किती उद्योगपती त्यांच्याकडून CSRच्या माध्यमातून पण आणून त्यांना सुद्धा माणुसकीची वागणूक दिली जाईल. म्हणजे या शहरामध्ये भिकारी मुक्त रस्ते, भिकारी मुक्त सिग्नल, तृतीयपंथी मुक्त सिग्नल, फुटपाथ, फेरीवाला मुक्त, हातगाडीवाली मुक्त. परंतु त्या लोकांना त्यांचं सर्वेक्षण, ठराव, पहिला महापालिका ठराव घेतला तर याचं 1 महिन्याच्या आतमध्ये ऑलरेडी मी बोललोय, परंतु त्यांना अन्य गोष्टीकडे त्यांचा वेल, त्यांना ह्या गोष्टी करता वेल नाही त्यांच्याकडे. आणि म्हणून मी बोलल्याप्रमाणे फेरीवाले, हातगाडीवाले, भिकारी आणि त्याचबरोबर तृतीयपंथी, तुम्हाला एक गोष्ट पटते का? आता पाणी पुरवठ्यासाठी तुम्हाला बोललो की मोरगावचं पाणी संपत येईल 2030 पर्यंत, आणि म्हणून पोशीर धरणातलं पाणी त्याशी माननीय मुख्यमंत्री बोलले की आता ह्या एप्रिल महिन्यामध्ये सुरू होईल, 3 वर्षाच्या मध्ये पाणी नवी मुंबईच्या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. एकूणच गार्डनची जी दुरावस्था झालेली आहे ती पण दुरुस्त करायला पाहिजे, मैदाने नीट केली पाहिजे. पुनर्विकास करताना एक नमुना, खेरणे बोनकुडे गावच्या लोकांना 84 एकर जागा आहे, ती जागा त्या ठिकाणी मुकरण करून जो कंट्रोल FSI जो असेल, जो लोकांना जास्त FSI देऊन 1 नया पैसा लोकांच्या खिशाकडून घ्यायचा नाही. आणि जो आता जो टॅक्स वाढवला महापालिकाने, ज्याला शास्ती म्हटली जाते, डबल टिबल टॅक्स, तो टॅक्स सुद्धा सिंगल केला जाईल, तो डबल टिबल टॅक्स घेऊ देणार नाही. हे करताना एकूणच त्या बिल्डिंगच्या खाली जी जमीन आहे ही जमीन मालकी हक्काची होणार, ती भाड्याची राहणार. सिडको इथं नकोच आम्हाला, सिडकोचा कारभार बंद झाला.